विश्राम रत्नाला मोठी कामले मुली नरारामनीची कुंच जिथे द्रौपदी करे ठरे असे माझ्या महाराष्ट्र भूमीचे श्रीपाद कृष्णन कोलटकर यांनी आपल्या महाराष्ट्र गीतामध्ये जे वर्णन केले आहे ते अद्वितीय आहे. त्यानंतर या महाराष्ट्रात वेळोवेळी अशा व्यक्ती जन्माला येतात की त्यांच्या कार्यापुढे त्याच्यापुढे कोट्यावधी निष्ठाप्रवे ठराविकची जन्मापूर्वी महाराष्ट्रावर 5 सुलतानी सत्ता राज्य करत होत्या. यातच महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे, मराठी सैन्याने आपण मारली जायची. अशा परिस्थितीत सिंदखेडचे राज्य लखोजी जाधव यांची कन्या म्हणजे साक्षात तुर्काभवानी रणचंडी जशी जिजाऊ आणि त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. थोड्या कालावधीमध्ये लखोजी जाधव व त्यांचे सहकारी आणि शहाजी भोसले व त्यांचे सहकारी कर्नाटकात मोहिमेसाठी गेले आणि यातच एका खंडोळा सरदार हत्ती बेपाक झाला. हत्तीला शांत करण्यासाठी 2 तुकड्या करण्यात आल्या, एक जाधवांची तर दुसरी भोसल्यांची. जाधवांच्या तुकडीचे नेते होते दत्ताजी जाधव माजीजाऊ साहेबांचे भाऊ, तर भोसल्यांच्या तुकडीचे नेते होते संभाजी भोसले माजीजाऊ साहेबांचे दीर. हत्तीला बाजूला संभाजी भोसल्यांकडून चुकून वार झाला तो दत्ताजी जाधवांवर. दत्ताजी मारला गेला. दत्ताजीचा बदला घेण्यासाठी लखोजी जाधव पुढे आले आणि लखोजी जाधवांनी वार केला तो संभाजी भोसलेवर. संभाजी मारला गेला तर जाधवांची माणसं रडत होती आणि दत्ताजी मारला गेला तर भोसल्यांची माणसं रडत होती. संभाजी मारला गेला. अरे पण जिजाऊने रडायचं कोणासाठी? एकीकडे भाऊ मेला तर दुसरीकडे तीर मेलाय. जिजाऊ रडत होते या महाराष्ट्रासाठी. त्यांना वाटत होतं हे महाराष्ट्र 5 सुलतानी सत्तेतून बाहेर पडावं. आणि त्या धावत शिवाई मातेच्या मंदिरात आल्या आणि म्हणाल्या, हे शिवाई माते, माझ्याच माणसं जर माझ्याच तलवारीने मरत असतील तर हे कुठेतरी थांबले पाहिजे. मला असं एक पुत्र दे, दगडालाही पादर फुटे असे एक वातावरण निर्माण झाले. सन 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर शिवबाचा जन्म झाला. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही. इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही. इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही. हा हिरे अक्षर मराठ्यांचा स्वर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा इतका तेजस्वी इतिहास याच माती शंभू राजांचा आणि छत्रपती शिवरायांचा घडला. जिजाऊने जन्म दिला शिवबासारख्या वाघाला. जिजाऊने जन्म दिला शिवबासारख्या वाघाला. शिवबाने जन्म दिला संभाजी सारख्या छाव्याला. शिवबाने जन्म दिला संभाजी सारख्या छाव्याला. ज्याने